हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे ही क्रिएटिव्हिटी आली कुठून? ही बेकार क्रिएटिव्हिटी. नाही पण एक दिल की बात बोलणी आहे. प्रत्येक हास्यचित्र प्रेमी जो आहे आजही वाटतं यार गौऱ्या का सोडलं. तुम्ही रिस्क घेतलेली आहे. पहिल्या वर्षी काहीतरी ड्रॉप वगैरे भेटलेला म्हणून कॉलेजच सोडलं. अरे सोड शिक्षण, रिक्षा चला, बहुत पैसा कमाएंगे. त्यांचं काम बघून सगळे टाळ्या वाजवत होते. त्या दिवशी मला असं वाटलं की हे मला जमेल. त्या प्रवासामध्ये असे कुठले क्षण आहेत जे तुझ्यावर नेहमी राहतील? आणि पहिल्याच दिवशी मी आणि वनिताने बेंचवर लिहून ठेवलं होतं तुमच्या की हास्य जत्राच्या पहिल्या पर्वाचे विनर गौरव आणि वनिता आणि आम्ही जिंकलो. मला जाम आवडायचे तिकडे. मी कुठल्याही स्केटमध्ये घुसायचो. अरे एकदा केसांना हात लावू शकतो? अरे म्हणजे काय, प्लीज हे दिवस आता परत बघायचे ना बाबा. मी प्रामाणिकपणे सांगतो, मला प्रचंड पैसा कमवायचा आहे, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. तो पहिला हिंदी सिनेमा संजू होता ना? संजू वनिता सारखी मी ऍक्टर्सच ना बघ. पण तरी अजून रिक्वेस्ट आहे की आता गौरव मोरे हास्य जत्रेवर परत कधी दिसणार आहे, आम्हाला बघायचं आहे. नमस्कार देखने वालों, हेलो एवरीवन, आई एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हे माझं आहे. बोल. मी कोण आहे? गौरव मोरे. मी आलोय की नाही ते पॉडकास्टला. हा, तो डायलॉग माझा आहे, मी बोलणार. बर बोल. कारण चुकीचं इंग्लिश फक्त मीच बोलू शकतो. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. वाह वाह वाह, क्या बात आहे. वाह दादा वाह. दादा विधान नाही, फक्त गौरव. दादा तू काय प्राजूला फॉलो करतो? खरं ही क्रिएटिव्हिटी आली कुठून? ही बेकार क्रिएटिव्हिटी. कॉमेडीची बेकार क्रिएटिव्हिटी आहे. त्याच्यामुळे ही क्रिएटिव्हिटी असते तर मग आपण डिरेक्टर झालो असतो, रायटर झालो असतो. नाही, बेकार क्रिएटिव्हिटी म्हणून अशी कॉमेडी. ऍक्टर. नाही पण मी एक इंटरव्ह्यू बघत होतो, त्यात तू गोष्ट सांगत होतं की टाणा हम पिक्चर मधलं तू काढली, ती काय स्टोरी आहे? स्टोरी अशी आहे की आता मी बच्चन साहेबांचे आपण सगळेच फॅन आहे. आम्ही म्हणजे ऑल टाइम ग्रेट. ऑल टाइम ग्रेट आहेत. म्हणजे दिलीप कुमार साहेब, देवानंद साहेब, राजेश खन्ना सर, मग बच्चन साहेब आहेत. असे एक अशी आहे ना, राज कपूर सर आहेत. मग आपल्याकडे आहेत निळूभाऊ फुले सर आहेत, डॉक्टर श्रीराम लागू सर आहेत, राजा गोस्वामी सर. म्हणजे ही एक आपल्याकडे लेजेंडरी लोक आहेत. तसं आता बच्चन साहेब आहेत सतत एवढे दिवस बघतात. आम्ही सिनेमाची वेळ आहोत, 90sचा सिनेमा, कारण आपला बॉर्न 90s मधला आहे. त्यात मी फिल्टर पाडा, झोपडपट्टी एरियामध्ये सगळं कल्चर मिक्स. अच्छा, मला पण याद एक सांगायचं आहे, माझा जन्म 2004चा आहे, पण मला पण 90sचीच क्रेज आहे. चांगली क्रेज आहे. पप्पांना विचार, मी मध्ये ही सेम, मला तेवढे केस नाही पण हिप्पी हेअरस्टाईल मी पण ठेवलेली नाही. ते काय, ज्याला काहीच नाही येत ना त्याला फक्त केस येतात डोक्यात. आता तू विचारलंस की बच्चन साहेबाचा ना, तर मी सिनेमाचा वेळ असल्यामुळे ते काही म्युझिक आपल्या डोक्यामध्ये असतात ना, मग आम्ही सिनेमा खेळायचो. अच्छा, दमशराच नाही, सिनेमे खेळायचो. फायटिंग बिटिंग आता मोबाईल आला ना. पूर्वी कसं पकडा पकडी, कबड्डी, साखळी, लगोरी हे सगळे खेळ असायचे. म्हणजे आम्ही उन्हाळ्याच्या तर चल्लस वगैरे खेळलेलो आहे. ते परत खडी जमा करणे ना, हे सगळे खेळ आम्ही सगळे खेळलेलो आहे. खडी जमा करायचं. त्यात सिनेमा, खो खो पण आहे आमचा आवडता खेळ माझा. त्या सिनेमा बघण्याचं एक वेगळंच वेळ होतं, कारण शनिवार रविवार सिनेमा लागायचे. लोक शांतपणे सिनेमा ऐकायचे. लोक म्हणजे शांत बसारे, सगळा स्वयंपाक करून सिनेमा ऐकायचे लोक. आता ते टी व्हीकडे चालू असते वेगळं, इकडे चालू असते वेगळं, सगळं वेगळं. हा, म्हणजे तेव्हा सिनेमाच्या डायलॉगला, सिनेमांना प्रचंड व्हॅल्यू होती, बघत होते लोक. त्याच दरम्यान आमच्यावरती पडलेला प्रभाव हा पिक्चरचा. म्हणजे आमच्याकडे खोवाचं मैदान होतं, जंगल होतं सगळं, आम्ही तिकडे खेळायला जायचो. मग फायटिंग खेळायचो आम्ही, कराटे खेळायचो, अक्षय कुमार सर वगैरे सगळं. तर त्या दरम्यान काय झालं की मग बघतावार फायटिंग खेळायची ही सुरुवात झाली. आणि त्याला गोस्वामी सरांनी, मोठे सरांनी आकार दिला आणि ते महाराष्ट्रभर फिरलं. आयकॉनिक डायलॉगच झालाय तो. म्हणजे मला बघितलं की फक्त गौरवला गौऱ्या बोलतात आणि फिल्टर पाडा. मी पण तुला गौऱ्या बोललं चालेल का? म्हणजे मग एकदम जवळचा माणूस. गौऱ्या बोलणारे आपल्या जवळचे एकदम. नाही पण एक दिल की बात बोलणी आहे. हो, प्रत्येक हास्यचित्र प्रेमी जो आहे, म्हणजे आजही आम्ही हास्यचित्र बघतो, मी पण त्यात आहे, पण कुठे ना कुठेतरी ना काहीतरी मिसिंग आहे. ते मग धनी असेल किंवा मग जाम बेकार क्रिएटिव्हिटी असेल. आजही वाटतं यार गौऱ्या का सोडलं हास्यचित्र? काय राज काय आहे? राज काय नाही. काय झालं, 5 वर्ष कंटिन्यू केलं ना मी, तर मी प्रामाणिकपणे सांगतो, मी रिस्क घेतलेली आहे. मला सिनेमे करायचे आणि मला स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे. तर मग आपला कम्फर्ट झोन तोडून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. आता समजा उद्या तू डिरेक्टर झालास,
तर तू माझ्याकडे बघताना तुला काय दिसेल, अरे गौरव कंटिन्यू कॉमेडीच काम करतो, तर आपण गौरवला कॉमेडी रोल देऊया. टाईपकास्ट नाही, ती चूक नसते, पण थोडंसं मग आपण स्वतः ट्राय केलं पाहिजे, किती येतंय किती नाही. आपण मग कसं कम्फर्ट झोन, माझी थिंकिंग आहे, कम्फर्ट झोनमध्ये आहे, एक XYZ अमाऊंट घरी यायला लागली, मग आपण रिलॅक्स होतो ना. पण काही वर्षांनी आपल्याला असं वाटतं, अरे हे मी करू शकलो असतो यार, अरे मी ते करू शकलो असतो यार, पण मी उगाच नाही केलं. मग ती रिस्क घेणं गरजेचं आहे. आणि मग ते रिस्क घेतल्यानंतर मी वर्षभर मीच ठरवलं होतं की TV सध्या थांबूया, एवढं दिसतोय लोक मला घरी मारायला येतील, किती दिसतोस रे असं लोक पाहिला. तर मी म्हणूनच म्हटलं ब्रेक घेतला, असं म्हणजे ब्रेक घेतलं, मी थांबलो मी. आणि आता मी करतो जरा नवीन प्रयत्न सिनेमातले, ते बघूया. पण तरी हास्य जत्रा हा तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे, हे मानतोस का नाही? अरे हे तर मी कधी आयुष्यभर मानायला तयार आहे मी. कारण प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक नाटक येतं, एक सिरियल येते, एक सिनेमा येतो, बरोबर की नाही? तर माझ्या याच्यामध्ये हे आलं, हास्य जत्रा आलं. हास्य जत्रेमधली कुठली अशी आठवण की तू 10 वर्षांनी पण तुला हास्य जत्रा कोणी नाव घेतलं तर ती मनात येईल, किंवा एखादा किस्सा वगैरे सेटवर? आता मी तुमचे रील्स वगैरे बघतो, एवढे बिहाइंड द सीन्स तुम्ही एवढी धमाल करता, एखादा प्रँक किस्सा किंवा आठवण तुझ्यावर राहील नाही? सगळ्यांची चपलाला पोहायचो मी, काय बोलतो? मी सगळ्यांच्या चपला. अरे बापरे. आणि कड्याला व्हायचो मी, रेसेस व्हायचे. मला दिवसभर, अच्छा, व्हॅनला कडीला. हा म्हणजे मी 15 मिनिटं 20 मिनिटाच्या वर मी रीडिंग करून झालं की मला असं वाटतं मी खूप वाचलंय. अच्छा. मग काय चालू, तू कोणी सिरियसली काहीतरी करतंय, तर कुणीतरी खूप सिरियसली काहीतरी करत असेल ना, अच्छा एवढं सिरियसली आहे, हळूच कडी लावायची आणि निघून जायचं. तुझ्याकडून ती टिपिकल बॅक बेंचरची वाईब येते. तेच तू बॅक बेंचरच होतो. आमचा 12 जणांचा ग्रुप होता, त्यातले 3 9वीला नापास झाले म्हणून आम्ही बाकीचे 10वीला आलो. अरे बापरे. मी तुला खोटं वाटेल, हे कोणालाही खोटं वाटेल, आमची बोर्डाची वर्ष सगळ्यात स्ट्रिक्ट परीक्षा होती 10वीची. अच्छा. 2 दिवसावर पेपर आहे माझा, मला गॅप होता, मी सिनेमा बघायला गेलो पिंकी टॉकीजला अंधेरीला. अरे बापरे. मी म्हटलं मी सिनेमा बघून आलो तरच मला अभ्यास करता येणार, मला अभ्यास करता येणार नाही, एवढा मी सिनेमा बघायचो. अरे बापरे. पुन्हा म्हटलं तुझं काय निघत नसते 10वी, तू सिनेमाच बघ. मी म्हटलं मी 10वी करणार, मी 10वी पास होणार, मी 12वी पास होणार, मी ग्रॅज्युएशन पण करणार बोललो. पुढे काय केलं मग? ॲडमिशन 11वी 12वी आमच्या इकडे साकी नाक्याच्या कॉलेजला. मग 12वी केली, ज्युनियरमध्ये केलं, कारण सोम्या ह्या त्या कॉलेजला गेलं तर SK सोम्या कपडे होते, आपल्याकडे पैसे नसल्यामुळे कपडे घ्यायचा का संबंधच नाही, मग ड्रेस कोडवलं कॉलेज बघायचं, पॅन्ट शर्ट झालं. ती BMM ची पण एक स्टोरी होती काहीतरी यार. पहिल्या वर्षी काहीतरी ड्रॉप वगैरे भेटलेला म्हणून कॉलेजच सोडलं. BMM असं आहे, मला माहिती होतं पत्रकार डोक्यात माझ्या. आता मला काय माहिती की ते माईकवर बोलतात वगैरे, मला प्रचंड आवडत होतं की आपण टीव्हीला येऊ. आमचा मित्र आहे संतोष, मला बोलला आपण BMM ला ऍडमिशन घेऊया. आता 12वी नंतर काय करायचं कोणालाच माहिती नाही, बरं आपल्याकडे 10 लोक आहेत, काय रे आर्ट्स करून गावत नाही बाबा, यांनी सांगितलं म्हणजे गावत नसेल, कॉमर्स करून गावत नाही बाबा, यांनी सांगितलं म्हणून, सायन्स तर तुम्हाला झेपणार नाही, तिथं सायन्स म्हटलं की पहिलेच घाबरायचे. तर म्हणलं हे पण करेक्ट आहे, दोघं तिघे रिक्षा चालवणार होते, अरे सोड शिक्षण, रिक्षा चला बहुत पैसा कमाएंगा. तर आता म्हटलं रे 10 प्रकारची 10 लोक आहेत, कुणाच ऐकूया. तर संतोषने म्हटला BMM म्हणजे जरा वेगळा आहे, हे वेगळा आहे, यांच्यापेक्षा वेगळा आहे, याच्यात काहीतरी वेगळं वर्डिंग आहे. मग त्यांनी घेतलं ज्ञान साधनाला ऍडमिशन, मी घेतलं सोम्याला ऍडमिशन, SK सोम्याला. आता हे काय इंग्लिश लागते काय लागते काय सांगायलाच कोण नाही हो, कळणार कसं आम्हाला. मग आम्ही गेल्या पहिल्याच दिवशी सगळे इंग्लिशमध्ये बोलायला लागले. माझं असं झालं की रजिया फसगे गुंडो मी, औरात निघायचं कसं आणि काय उत्तर द्यायचं तेच मला कळेना. मॅडम आपल्या इंग्लिशमध्येच बोलतायत, म्हटलं मॅडम नो इंग्लिश ओनली हिंदी मला. तो असं कसं आप कैसे इधर फिर आपको पता नाही था, नाही मालूम. मग आजूबाजूला पोरं बसले रे, ते थोडे 1-2 जरा काही दिवस ओळखी झाले, नंतर मला कळलं हे आपल्याला काही झेपायचं नाही, जी काय सेमिस्टर आहे ते देऊया. आणि 6च्या 6 विषयात मी नापास. काय बोलतो? अरे बापरे, डायरेक्ट ड्रॉप. 6च्या 6 विषयात डायरेक्ट त्या वर्षी ड्रॉप. मी हात जोडले, म्हटलं ते ऍडमिशन करायचं काय करायला लागते, बोलले तुम्हाला परत एक्झाम द्यायला लागेल, नाहीतर मग तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढायला लागेल, दुसरीकडे ऍडमिशन घ्यायला. मला आम्ही ते करायला तयार आहे, एक्झाम देत नसतो म्हटलं, मी गॅप सर्टिफिकेट काढतो. मी ॲडमिशन कॅन्सल केलं, म्हटलं लय अवघड असतं यार, बोललंच इंग्लिशमध्ये आहे. आणि मग त्याच दरम्यान मी सोम्या कॉलेजला ॲन्युअल डेला ना एकपात्रे स्पर्धा वगैरे सगळं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फिरत होतो. तर आमचे मित्रांनी मला म्हणाले की चल ना एकपात्रे स्पर्धा बघ. म्हटलं एकपात्रे स्पर्धा काय असते? अरे सिंगल ॲक्टिंग. म्हटलं ते काय सिंगल ॲक्टिंग, हा प्रकार पण मला माहीत नाही. अच्छा. मी गेलो बघितलं, म्हटलं अरे क्या बात आहे. आणि त्या मुलांकडे बघून
त्यांचं काम बघून सगळे टाळ्या वाजवत होते, मी टाळ्या वाजवत होतो. आणि त्या दिवशी मला असं वाटलं की हे मला जमेल म्हणून. आणि मी सगळ्यांना म्हटलं यार मला वाटतं मला आता काय जमणार नाही पण हे मी करेन म्हटलं. कारण ते कामं करतात लोक त्यांच्याकडे टाळ्या वाजवतात म्हणजे ते काहीतरी वेगळं करतायत. म्हणजे ड्रॉप लाग नाही तुझ्यासाठी एक कदाचित कुठेतरी आपला तो स्क्रीन प्ले लिहिलेला असेल की बाबा हे होऊ दे आणि तू फिर ब्लेसिंगच ठरलं तुझ्यासाठी. आणि मग मी गेलो आणि ती जी मुलं काम करत होती नंतर ती माझे चांगले मित्र झाले. अच्छा. आणि मग मी आहेत अजून पण कॉन्टॅक्ट मध्ये? त्यातले 2-3 आहेत. पण हे सगळं घडत असताना घरची परिस्थिती कशी होती? अरे यार तो दिवस म्हणजे डेंजर दिवस असतो. कसे होते ते दिवस? काय म्हणजे कसं होतं ना आपल्याकडे प्रॉब्लेम आहे बघ. या सगळ्या हे जेव्हा घडत होतं तेव्हा जॉब वगैरे करत असतो काय साईड? सोबतच ते करत होते मग ते हळूहळू लांब जायला लागले. त्यांचा पगार यायला लागला ना, कमी वयामध्ये पैसे जायला लागले. मग ते गाड्या घ्यायला आणि घरी तू एकटाच म्हणजे मी आणि एकटा भाऊ एकुलता एक? होता, अच्छा. मीच होतो घरामध्ये तसं. मोठा भाऊ आहे? हा म्हणजे मी मोठा. अच्छा तू मोठा. भाऊ होता छोटा माझा. आणि कसं आता 22-23 झाले घरच्यांना वाटतं की पोरांनी थोडंसं 4 पैसे घरी आणलं पाहिजे. ते चुकीचं पण नाही कारण दवाला ह्याला त्याला पैसे लागताच लागतात. तर माझं असं होतं की आपल्या सोबतचे मित्र पगार आला की थोडंसं महिन्याचा 15,000. 15,000 म्हणजे मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट. मग गाड्या घे, मग ते घे, कपडे घे, सगळे घे. मला ते असं व्हायचं की हा यार. आणि मला असं वाटतं की जे आपल्या ताटात आहे ते आपलं आहे. मग ते काय असेल तू 1 करोड रुपये कमव माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, मी त्याच्यामध्ये समाधान आहे. तर मला त्याचं कधी अट्रॅक्शन नव्हतं कारण मला माहिती मला काय करायचं आहे. आणि मग ते थोडं हळूहळू मग पैसा यायला लागला की मग दुरावा यायला लागतो बघ. असं व्हायला लागलं. आणि मग मित्रच आपल्याला इग्नोर करायला लागले. लंडनचा तुझा काय किस्सा आहे? आपण आत्ताच बोलत होतो. नाही इमिग्रेशनचा माझा प्रॉब्लेमच आहे. सगळ्यांनाच माहिती आहे तो किस्सा बराच सांगितलं मी. बराच फेमस किस्सा आहे पण तरी प्रेक्षकांना अजून एकदा काय तर मला प्रचंड हौस आहे परदेशात फिरायची. त्यात युरोप म्हटलं तर अजून मला प्रचंड आवडतं. पण फ्लाईटमध्येच असताना माझ्या डोक्यात असतं की उतरल्यावर मला काय सांगायचं आहे. म्हणजे फ्लाईट अख्खा प्रवास माझ्या डोक्यात असते अरे आता हे काय विचारतील तर मला काय सांगायला लागेल. तर पहिल्यांदा जेव्हा मी फिल्टर पाड्यातला पोरगा लंडनला जाणार आहे मला सोडायला 25-30 जण आले होते. मोठी गोष्ट आहे. हो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. जे आपण असं उडताना बघितलं बरं विमान गेलं की आपण लंडनला आपल्या डोक्यात पण होतं लंडनला जाऊ. माझ्यासोबत भरत सर होते प्रवासात. अच्छा. ते म्हटलं सर ते सरांचं पण इंग्रजी आणि माझं पण इंग्रजी. मग म्हटलं सरांना एक्सपिरियन्स तरी आहे. माझं असं झालं की गेलो तिकडे उतरलो आणि ते म्हणाले की वॉट पार्ट पास्ट खामी. माझं पहिला झालं इथून घाम आला मला. म्हटलं जितके लोक मला सोडायला आले होते ज्या फ्लाईटने मी उतरलो बरं एअरपोर्टला इमिग्रेशनला इंडियन पोरं होते सगळे आपले सगळे फोटो घेत आहेत. मला लाज वाटे. आणि विचारलंय जर मला सांगता नाही आलं 30 फ्लाईट लागलेली आहे बस त्याच्यात संध्याकाळी परत लंडनला गेलो होतो. तर म्हटलं मला शूटिंग म्हटलं थांबा रे बाबा शूटिंग म्हणजे मला कळेच ना. आणि मी शोधतोय बरं सर हो सर नो आणि फोन बिन अलाउड नाही. बरं पहिल्यांदाच ना सगळे आपल्याला काय माहितच नाही की इमिग्रेशनला फोन काढायचा नाही काय ना. मग शूटिंग म्हटलं वेट शूटिंग म्हणजे आता कसं सांगू म्हटलं पिक्चर शूटिंग पिक्चर मराठी हिंदी बॉलिवूड मी काय बोलत बरं बॉलिवूड बोलत त्याला कळलं. ओके रिलॅक्स. मग मला ना रडायला यायला लागलं घामच आला मला. बोला सगळे गेले यार मला एकट्याला सोडून. मग ते झालं ते दोघांनी डिस्कस केलं. तर मला असं वाटतं त्याच्यात काय डिस्कस झालं असणार अहो ते यार गरीब दिसतंय पहिल्यांदा आले लंडनला. मग चेहऱ्यावर पिक्चर मधलं वाटतंय का हो तुला ते म्हणते तर असेल काय त्यांचं डिस्कशन आहे आपल्या असेल काय करू सोडू कायला सोड जाणार आहे या वर्षात तिकीट रिटर्न तिकीट आहे बोललो. हा रिटर्न तिकीट जाते जाऊ दे ना ठीक आहे चल ओके बाय. मी गेलो आतमध्ये बाबा सर तिथं होते मी जाऊन पहिली मिठी मारली तुला असं असते मला सांगायचं आहे बोललो मला काय कल्पना नाही. पण मी गेलो जीवाचं लंडन करून आलो आणि माझं प्रचंड आवडतं शहर आहे लंडन. प्रचंड आवडतं शहर. 2 फिल्म शूट केले ना तिकडे? बॉयज 4 आणि हे मित्र पण झाले तिथे. आमचा राहुल आहे आमचा वैभव आहे ओमकार आहे चांगले मित्र झालेत ते. हास्यजत्रा कधी आली पिक्चर मध्ये? तो प्रवास कधी झाला? तू कॉलेज पर्यंत पण आलेलो? आली त्याच्या आधी मी कार्यक्रम करत होतो त्याचे काही शो केले मी. आणि मग जेव्हा नवीन सुरू होणार होतं तेव्हा मला असं कळलं की नवीन असं सोनी चॅनल येतो आणि असं सुरू होणार आहे. मग मी जरा कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आणि मग मी जरा फोनाफोनी करून रिक्वेस्ट करून म्हटलं मला एकदा ट्राय. तो पण एक किस्सा आहे ना खरं आय गेस प्रसाद खांडेकरांनी तुझं चान्स त्याला म्हणलं यार बघ जरा द्या म्हणलं एक संधी मला विचारून बोलून बघ. त्यांनी विचारलं वगैरे
असं होतं की गौऱ्या आणि फार्सिकल खूप करायचो ना. सर म्हणजे त्याचं पॅटर्न जरा फार्सिकल आहे रे, आणि फार्सिकल काम करणारे पोरं खूपच. फार्सिकल म्हणजे असं एकदम स्लॅपस्टिक कॉमेडी वगैरे सगळं. त्याचं जरा ते तसे जरा 2-3 पोरं आहेत म्हणून करेक्ट होतं त्यांचं. पण सेम काम करणारे पोरं सापडले तर कशाला ते हे करतील. म्हटलं एक संधी मिळाली मला, एक संधी. आणि पहिल्याच दिवशी मी आणि वनिताने भिंतीवर लिहून ठेवलं होतं तुमच्या की हास्य जत्राच्या पहिल्या पर्वाचे विनर गौरव आणि वनिता. अच्छा. त्याच्यावरती असा आम्ही हार्ट काढला होता त्या स्टुडिओला आणि आम्हीच जिंकलो. त्या प्रवासामध्ये असे कुठले क्षण आहेत जे तुझ्यावर नेहमी राहतील? मी स्पेशल मोमेंट? मी जी मजा करतो का ना बाहेर सगळ्या मित्रांसोबत, ती मी स्टेजवर केलेली आहे. ती मोमेंट मला जाम आवडायची. तिकडे मी कुठल्याही स्केटमध्ये घुसायचो. तू बघितलं पण बसून असायचो, नुसतं असं असायचो. मला आवडायचं, मला तिथे त्या फ्रेम मध्येच राहायला आवडायचं. तो मंचच भारी होता. बिहाइंड द सीन व्हिडिओ मध्ये येणार मध्ये जाणार कधी ती मजा. मी काय म्हटलं ना, ते 5 वर्ष मी एवढे जगलो ना भाई, लय मजा केली मी, लय म्हणजे लय. अशी मजा मी परत करणार नाही कधीच. मीच काय आता जे सोबत काम करत ते पण नाही करणार परत, कारण असा शो पुन्हा होणेच नाही ह्या लेवलला. कारण जगात फेमस झालाय. आणि अमेरिकेला तर काय सांगू, कसलं लोकांनी प्रेम केले आमच्यावरती. तिकडे कसा होता? अरे मी सांगतो का, भयानक. म्हणजे अमेरिकेत जाऊन इतका शो हाऊसफुल वाटलंच नव्हतं आम्हाला कधी. आम्ही तर बाहेर कुठं प्रवास केला फ्लाईट थांबल्यामुळे, बघितलं असेल ते आमची स्टोरी बघितली असणार. तरी लोक तिकडे 1.5-2 तास थांबले होते आमच्यासाठी. एवढा पाऊस असताना, 7 तास थांबलेले लोक. न्यू जर्सीला शो होता तेव्हा. गाडीमध्ये पीपीने वगैरे सगळ्यांनी चेंजेस केलेले, त्याचा व्हिडिओ बघितला. माझा तर गेटअपचा प्रश्नच नाही, नुसता भांग पाडला काय झालं आपलं काम. खरे एकदा केसांना हात लावू शकतो? अरे म्हणजे काय, प्लीज. कसं म्हणजे मी आत्ताच बघतोय माझ्या एजला, कसे म्हणजे आधीपासूनच तुझे असे कोण इन्स्पिरेशन आहे असे केस ठेवायचे? आधी असं होतं आमच्याकडं, आमची आई केस चेक करायची, तिच्या हातात केस आले की याला मिळाला असतो. म्हणजे लेंथनी आले का असे हातात नाही आले पाहिजे, छोटे राहिले, छोटे असले नाही मामा होते, आम्ही त्यांना नाही मामा म्हणायचो. खूप भारी माणूस, खूप भारी म्हणजे खूप भारी माणूस. याचे केस हातात नाही आले पाहिजे, 0 कट मारा. आमचा क्रू कट बोलायचे त्याला, असा हात टाकायचे ह्याच्यावरती जेवढे आले. म्हणजे मी तर रंग असा होता ना, आणि मी केस कापले की सगळे मला लारा बोलायचे. काय लारा? लारा मला कळायचंच नाही मला लारा का बोलते. नंतर काय चिडवतात मला, वेस्ट इंडिजचा प्लेअर दिसतोय मला. नंतर काय लागलं, मी आईला म्हणतो मी एवढे बारीक केस कापणार नाही, मला लारा बोलतात. कापायचे माझ्या हात. आणि त्यांचं पण बरं होतं रे, एकदा 10 रुपये दिले, 5 रुपये दिले की विषय संपला. ते मामा पण तुझ्या आईने सांगितलंय गप्प बसायचं. आमचे केस कापायला 1 तास लागायचे. आम्ही त्याला त्याचे लय वेळ घ्यायचे. म्हटलं मामा तुम्हाला मजा येते का हो? का बसा, आईने सांगितलंय जा घरला, बसायला लागते तेच बरे. आणि मग एकदा का सकाळी असा आरशात जरा बऱ्यापैकी आरशात उघडले चेहराच बघायचा नाही, लारा बोलायचे लारा. जुने फोटो आहेत, नाही बघित सापडले तेच बरे आहेत, सापडत नाही तेच बरे आहेत. ह्या आठवणी बघण्यापेक्षा न बघितल्या. आता तू या प्रवासाकडे बघतो, आता तू बोलतोय मारामारी, पाईपलाईनच्या पुढे गेला नसतास, कसं वाटतं आता बघून मागे? मला नेहमी असा प्रश्न पडतो, जे पण सक्सेसफुल लोक आहेत कोणी घे इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे कुठून सुरुवात केली, आता कुठे आहेत, कसं वाटतं मागे वैशिष्ट्य? नाही का असतं ना, त्या गोष्टींमुळेच आपण इथपर्यंत येतो. हे दिवस आता परत बघायचे ना बाबा. हो, मी प्रामाणिकपणे सांगतो, मला प्रचंड पैसा कमवायचा आहे, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे. कारण मी एज ऑफ 30 पर्यंत मी सगळं बघितलं आहे. त्यामुळे आता पुढचं मला काय बघायचं नाही, मला माझ्या घराच्या मेहनत करून पैसे कमवायचे आहेत. आणि पैसा असेल तरच तुमच्या शब्दाला सगळ्या गोष्टी रिस्पेक्ट आहे. पण तो आल्यानंतर तुम्ही पण माणूस म्हणून नीट राहायला पाहिजे, त्याची माणुसकी सोडली नाही पाहिजे. ज्या दिवशी मला असं वाटेल ना की यार मी ज्या झोपडपट्टीतनं आलो आहे, किंवा आज राजे माझं घर आहे, मी जातो घरी, तर मग माझ्यासारखं होतं त्याला कमनशिबी कोणी नसेल. कारण आम्हाला आमच्या आईने आणि वडिलांनी शिकवले की ज्या जागेत आपण राहतो ना त्याला कधी नाव नाही ठेवायचे. आपण कुठून तरी येतो ना, त्या जागेने आपल्याला मोठं केलेलं असते, ऊन वारा पाऊस तरी आपल्याला सांभाळलेलं असते. मी बघितलं अशी पोरं, अरे मजा नाही फिल्टर पाण्यात ह्या जागेत नाही. अरे पण जेव्हा तुम्ही पाऊस पडत होता किंवा ऊन लागत होता, त्या घरातच होता ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला चाललं ते घ्या ना, मोठं घर घ्या, मोठ्या ठिकाणी जा, गेलं पाहिजे. पण तुमची कुठून तरी एक नाळ सुरू होते, ती विसरताना कामा नाही. पण आता मला वाटतं फिल्टर पाड्यात गेल्यावर
गौरव मोरे तिकडे राहतो, असंच नावाने ओळखत असतील. हो. मला तर आता आठवतच नाही फिल्टर पाडा हे कुठे ऐकलेलं मी. पण जेव्हापासून ते सुरुवात झाली त्या डायलॉगला, आरे कॉलनीत सुरुवात होते ना ती फिल्टर पाडा. आजूबाजूला बघत नाही, आपण गाडी चालवतो, आजूबाजूला झोपडपट्टी असते, वस्ती असते, आपण बघत नाही. तसं आमचं फिल्टर पाडा. पण आता गाड्या थांबतात. गौरव मोरे इकडे राहतो. आपल्याला पण कौतुक असतं ना, अरे सिद्धार्थ जाधव सर इथे राहतात, भरत जाधव सर इथे राहतात, है ना, हे आपल्याला कौतुक आहे ना. तसं ते त्यांना कौतुक आहे. माझ्या घरी बारके पोरं शाळेतली, हो आई दादा घरी नाही, मग आपल्या घराबरोबर सेल्फी काढतात. हा, आणि मग ते म्हणतात की मोठ्यापणी कोण म्हणणार तर गौरव मोरे. असं त्यांना काहीतरी मिळालं. मला असं मला खूप जण म्हणाले आता तू मोठा झालायस दुसरीकडे जाशील. म्हटलं असं नसतं, गरजेचं नाही ना. माणूस मोठा झाला म्हणजे माझी रिक्वायरमेंट असेल किंवा माझी ती प्रोफेशनली नीड असेल ना तर मी जाईन. पण म्हटलं मी जर इकडे थांबलो तर ह्या येणाऱ्या पिढीला वाटेल की अरे गौरव दादा आमच्या घरात राहतो, आमच्या झोपडपट्टी आजोबा राहतो, तर मोठेपणी आम्हाला त्यासारखं व्हायचं आहे. त्यांना इन्स्पिरेशन मिळेल. असे जर प्रत्येकजण काय बोलायला लागले तर ती पोरं कोणाकडे बघणार. माझं थॉट आहे, मी या थॉटनी काम करतो. तर नाही, पण मला पण आता तू बोलला इन्स्पिरेशन, ॲज अ मराठी माणूस मला पण खूप अभिमान वाटतो जेव्हा एक मराठी मुलगा हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण काम करतोय. तो प्रवास कसा आहे तुझा? कारण की तू दोन्हीकडे काम केलंयस. मी पॅरल काम करतो. मग तू जसं आता तुम्हाला बघितलं असेल तर मला माहिती आहे, मी ऑडिशनला लाजत नाही, मी फिरायला लाजत नाही. माझं काम आहे, मला कुठल्या भाषेत काम करायचं आहे. आणि मला असं वाटतं की बॉलिवूड आपल्या आजूबाजूला आहे मुंबईत. लोक कुठून येतात, हिमाचल वगैरेवरून येतात. तर आपण का ना प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर आहे, बरोबर की नाही. प्रयत्न करत आपलं काम आहे, होईल नाही पुढचं. हो. आता तुम्ही हा बघितला असेल देवा, डिरेक्टर सरांचा मला कॉल होता की उलट काच्या काम करताय. मग मुकेश छाबरा सरांनी मला कास्ट केलं. जर ही मोठी माणसं जर आपलं नाव रेकमेंड करतात त्यांची सिनेमा असून तर आपण तिकडे रोलला बघायला पाहिजे, त्यांच्या शब्दाला मान दिला पाहिजे आणि काम केलं पाहिजे इमानदारीत. जे काय मिळेल. नाही, पण तू एक जनरल कसं असतं की लोकांचं एक ऍक्टिंगची बाजू एक असते आणि रिअल लाईफ मध्ये एक असते. पण खरं सांगू तुला बघून वाटतं की दोन्ही तुझं एकच आहे. तू ऍक्टिंग पण जशी करतोय ना तसं आत्ता पण तुला सुचतंय छोट्या गोष्टी वगैरे. तू म्हणजे कॅमेरा समोर जसा आहे तसाच आहेस, रिअल लाईफ मध्ये वेगळं आहे? तेच म्हटलं, जे आपण बघितलंय ना आता, ज्यांनी मला माझं जे फिल्टर पाडत राहतात, जे मला बघतात त्यांना माहिती आहे की मी कसा कुठपर्यंत कसा आलो. आता ते तसे सोबत राहत आहेत. तर आज माझ्यासाठी गाडी घेणं, मी गाडी घेतली, मला लोकांनी किती कमेंट केले चांगले की तुझी प्रगती बघून असं वाटतं की घरचाच कोणीतरी मोठा होतोय. हे उगाच कोणी बोलत नाही ना, त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली आहे. बघ गाडी तर यार वॉट ऑब्वियस, त्याला पेमेंट चांगलं तर कोणी गाडी घेते. कोणाला वाटतं की माझ्याकडे 4 व्हीलर असायला पाहिजे. गाडी मी घेतली. आता मी काही मोठी गोष्ट नाही केली ना, पण त्याच्यात पण त्यांचं असं होतं की तुझी प्रगती बघून असं वाटतं घरातला कोणीतरी मोठा होतोय. ही जबाबदारी जास्त मोठी आहे आपल्यावर. हां, आणि त्या अशा कमेंट्स मी वाचून दाखवतो, मला त्या आवडतात. बाकी ते प्रोफाईलला पण कमेंट करतात, त्यांचं काय बोलणार, त्यांना माहीतच नाही धड सकाळी उठायचं की रात्री उठायचं म्हणून. तेच कन्फ्युज आहे त्यांच्या आयुष्यात. मग मी एक गोष्ट कधीच नाही केली, मी कधीच कुणावर जळवलो नाही. कारण जे आपल्याला मिळाले आपण समाधानी आहे. मी समाधानी आहे. आपल्याला आई वडिलांनी तेवढं खूप छान शिकवलं घरातून. आणि पैशात आमचे तर आज पण मला म्हणत नाही की तू ॲक्टर आहे म्हणून. माझ्या आई तर मला आज पण म्हणत नाही की तू ॲक्टर आहे म्हणून. किती मोठा झालास तरी तू आमच्या लेकी आणि हे नाही का माझ नाही का, हे जे आहे ना बाळकडू घरातनं मिळालेलं तेच तुम्हाला ते मी लोकांकडे असं बघून मान फिरताना जाणारे लोक बघितलेले आहेत. मला वाईट वाटतं तेव्हा की अरे असं नका करू. आता मग फ्युचर काय, अपकमिंग प्रोजेक्ट्स काय आहेत तुझे? आहेत. एक सिनेमा आता आपण करणार आहोत पुढच्या महिन्यात. हिंदी का मराठी? मराठी आहे. आणि हिंदीच्या आपला लाईनअपला बोलली चालू आहेत. म्हणजे जेव्हा होईल तेव्हा होईल. ते मोठं काम आहे ना जरा. म्हणजे ते त्यांचे टीम, त्यांची लोक. हिंदी सिनेमा का सिरियल वगैरे, शोज वगैरे? सिरियल शोज नाही, सिनेमाच असं. अच्छा, सिनेमा. त्याचं मला सांगितलं एक रोल करायचं, सगळं करायचं. पण माझ्या तो मोठा असतो ना, तो कॅनव्हास मोठा आहे, तो तुम्हाला सगळीकडे वर्ल्ड वाईड घेऊन जातो. तुझा पहिला हिंदी सिनेमा संजू होता? संजू, मला तो आठवतोय. लोकांनी बघितलं असेल का माहित नाही, पण तो जो छोटा किती 10 सेकंड असेल, 10-15. तो प्रॉपर 3 मिनिटाचा सीन आहे. 3 मिनिटाचा? तुम्ही पूर्ण बघाल तर. त्यात पण तू आलास ना, भाव खाऊन गेलाय एकदम. घराच्या बाजूला शूट झाला आरे कॉलनीत. अच्छा, मॉडर्न बेकरी जवळ. ही क्लिप मी टाकेल त्यात. तो सीन एकदम. मी ते ऑडिशन असं दिलं होतं, मी घरी जात होतो. असाच मेचं ऊन होतं, भयानक ऊन होतं, पूर्ण भिजलो होतो. मी घरी चाललो होतो.
म्हटलं काय होते पोरांची उधर काय आहे रे सर की इधर तर बोले संजू फिल्म का ऑडिशन आहे. संजू फिल्म का मग म्हटलं अरे संजू फिल्म म्हणजे संजय दत्तवर आधारित आहे. मग तिकडे आपल्यासारखेच काहीतरी 1-2 चेहरे लागतील, त्या थोडं कॉन्ट्रोवर्सियल आहे ना. थांबवेला आहे मी, सगळ्या शेवटचा मीच होतो. कोण को बचा मतलब मैं बचा है, मैं बचा आणि राजकुमार हिराणीचा डिरेक्टर. म्हटलं चला संधी मिळाल्या काहीतरी करूया, घरीच जाणार असं पण. आणि मग जोर लावून ऑडिशन दिलं, जोर लावून. मग फोन आला, परत एकदा ऑडिशन झालं, 2दा ऑडिशन झालं आणि मग लॉक झालं. आणि वर्षभर मी कोणाला सांगितलं नाही. माझं शूटिंग झालं होतं 2017ला आणि 2018ला फिल्म आली होती. अच्छा, कोणालाच सांगितलं? कोणालाच नाही. म्हटलं कधी चुकून एडिट झालं तर आपण काय करू, म्हणून मी सांगतच नाही कोणाला. आता तू दोन्हीमध्ये काम केलं, हिंदी मराठी, काय फरक जाणून येतो? म्हणजे एक असं लोक बोलतात की थोडं दुर्लक्ष करतात मराठी कलाकारांना, पण असं काय आहे का? काय नाही, असं आहे फक्त एक रूमर्स आहेत. काही नाही, सगळे रूमर्स आहेत. ते सगळ्या नटांवर काम करतात, कमर्शियल काम करतात, बाकी काही नाही. ऍक्टर आहे शेवटी. नाही त्यांचं तेच मला कॅनव्हास मोठा आहे, ते काय प्रत्येकासोबत मैत्री नाही करू शकत ना बॉस. ना प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचं आहे. 100, 150, 200 कोटीचा प्रोजेक्ट असतो. आता मी समजा डिरेक्टर आहे, तू अरे काय म्हणतो कसं आहेस, आणि प्रोजेक्ट चाललंय आपलं, प्रोड्युसर गावागुम, त्याचा मी पिलो होतो, अरे भाई जल्दी काम करू, असं नको आहे ना. बाकी हे सगळं आहे, असं कोण दुर्लक्ष वगैरे करत नाही. आता आमच्यावर एवढं प्रेम केलं असतं लोकांनी. केला ना मी हिंदी शो मॅडनेसचा. मग त्यात पण तू एक तुझा एपिसोड तुझ्या फेवरेट हिरोईन बरोबर, अरे तो क्षण कसा होता? अरे लस भारी. सगळं हे कसं आहे, आपण त्या दिवशी झोप लागली नसेल तू? मला माहितच नाही की मला सकाळी हे करायचं आहे म्हणून. मला झालं. अच्छा, ते ठरलंच नव्हतं म्हणजे होतं, पण म्हटलं हे आपल्याला कुठं हे सेकंड दिवस होता माझा. अच्छा, आदल्या दिवस दुसरा दिवस होता, लगेच कुठं मला हे करतील. त्यांचे आर्टिस्ट जुने तिथे बसलेले आहेत. हा, आपल्याला संधी भेटेल का नाही? संधी भेटली मग यार माझ्या. आणि ज्यांना आपण इतकी वर्ष टीव्हीला बघितलं ते आपल्या समोर उभे आहेत, त्याच्यामुळे तो वेगळा अभिमान आहे. तरी एखादा आता एक ड्रीम रोल वगैरे तुझा काय आहे का, की मला आता असा चित्रपट करायचा किंवा या ऍक्टर बरोबर करायचं? नाही, मला काम सगळ्यांसोबतच करायचं आहे, पण मला ॲज अ लीड मी असा सिनेमा केलेला नाही. मला असा एक सिनेमा करायचा ॲज अ लीड, त्यात मी लीडला असेल. आणि ऍक्ट्रेस कोण असेल? सईता सई मॅडम. माझ्या ऑल टाइम फेवरेट सई मॅडम. पण माझी अशी इच्छा की मला एक असं एक लीडचा सिनेमा मी कॅरी करू शकतो का, किंवा मला जमेल का, किंवा कोणी डिरेक्टर आपल्याला. एक सेगमेंट आहे, ह्या पॉडकास्ट पासूनच सुरुवात केली आहे मी. बरं, तुला भूतकाळातून एखाद्या व्यक्तीशी भेटायला संधी भेटली किंवा संवाद साधायला संधी भेटली तर ती व्यक्ती कोण असेल? माझे वडील. ज्यादा नाही आहेत. त्यांच्याशी काय बोलशील आता? काय नाही की तेच की तुम्ही असताना मी काय करू शकतो, म्हणजे काय करत नव्हतो, पण मी आता थोडं बऱ्यापैकी हे झालो आहे, पण ते बघाल तुम्ही नाही आता. तर मी मला वडिलांची आठवण रोज येते मला. कारण कसं आहे, त्यांनी त्यांच्या वेळेस काय बघितलं नव्हतं, पण आता आपण झालो तर ते बघायला कोण नाही, दुसरं कोण बघणार आपल्याला. येते आठवण, तर जी येते येते खरं ते खरं आहे. बाकी लोकांना फार भेटतात, मला इंटरेस्ट नाही. वडिलांना भेटायचा, त्याची चर्चा करायची. एक शेवटचा प्रश्न, इंडिया वॉन्ट्स टू नो की गौरव मोरे परत हास्ययात्रेत दिसणार का नाही? आता प्रश्न चांगला आहे, पण गौरव मोरे हास्ययात्रेमध्ये आता सॉरी येऊ शकत नाही. काय आता मी बोललो सिनेमा आपल्याला करायचा आहे, त्याच्यामुळे जरा तरी एक दोन एपिसोड कधीतरी मध्ये आधी एक झलक द्यायला तुझ्या प्रेम. पण मग खूपच ऍटिट्यूड मध्ये आल्यासारखं 1-2 एपिसोड झाला ना. पण आपले बाकीचे मित्र करतात की बिचारे सगळे चांगलं काम. तुझा फेवरेट को ऍक्टर कोण आहे? माझा कोणावर मजा येते एकदम? मला वनिता बरोबर. वनिता सारखी मी ऍक्टर्सच ना बघितली. हो यार, एकदम वनिता आणि नम्रता. हा, पण मी जास्त वनिता बरोबर काम केलं. माझं पेअर तुम्ही बघा, मी बाहेर बरोबर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आम्ही अमेरिकेमध्ये 50 मिनिटाचं स्किट केलेलं आहे खरात काकूचं. बिलीव्ह, 15 मिनिटाचं स्किट संपलं होतं. 50 मिनिटाचं याचं इम्प्रोव्हायझेशन का? मी सगळं तयार होतो मला काय करायचं आहे, आणि मी 50 मिनिटं स्किट केलं होतं. म्हणजे त्याला विचारा. खरंच छान वाटलं तुझ्याबरोबर बोलून. गौरव, तू तुझा वेळ दिलास. नाही, वेळ दिला सांगतो, वेळ देण्याबद्दल 6-7 महिन्यापासून आमचं चालू आहे. हो, बरेच दिवस झालं चालू आहे, आणि फायनली तो मोमेंटात झाला. आपला पॉडकास्ट शूट झालाय. आता मला पण झोप लागणार नाही जशी तुला झोप लागली. आणि मी तुला सॉरी, एवढे दिवस थांबल्याबद्दल मी सॉरी बोलतो. नाही अरे
मला तर तुझ्याशी बोलून एकदम छान वाटलं, एकदम झकास वाटलं. पण तुला कसं वाटलं? मला पण भारी वाटलं, छान वाटलं. प्रेक्षकांसाठी एखादा संदेश. हा, तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आयुष पाटील टॉक्स त्याचा यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याला सबस्क्राईब करून त्याचे व्ह्यूवर्स वाढवा. थँक्यू.